अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। काल जे 2-3 दिवसांनी जे महापालिकेसमोर जे उपोषण चालू आहे बहिणीचं माझ्या, तर त्या बहिणींचं काल असं स्टेटमेंट होतं की भारतीय जनता पार्टीचा हा नेता आहे, असं आहे तसा विषय। परंतु फॅमिली मॅटर असल्यामुळे मी परवा सुद्धा तुम्हाला बाहेर देताना मी माझ्या पक्षाचा याचा काही उल्लेख केलेला नाही, कारण की हा फॅमिली विषय आहे, त्याच्यामुळे याच्यात राजकीय आपल्याला काही घ्यायचं नाही। परंतु त्यांचं म्हणणं आलं की हा राजकीय नेता आहे, भाजपचा नेता आहे, त्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहे। याच्यात बळजबरी यांना राजकारण गोवण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे। बहिणीने जे आरोप केले ते सगळं सपशेल चुकीचे आहेत। ती स्वतः ती छोटी बहीण जे कविता बाळू भुजंग तिने स्वतः कबूल केलेलं आहे की आम्ही तिघी जणी सज्ञाने आम्हाला लिहिता वाचता येतं, आणि तिला सगळ्यात जास्त लिहिता वाचता येतं, कारण की ती टॉपरची विद्यार्थिनी आहे, श्रीकृष्ण विद्यालयाची 10वीची टॉपर, पहिला नंबर आला होता तिचा। जर आजकाल जर आपण बघितलं कोणते जर पेपर जर कोणाचे बनवायचे असले आणि एखादा अडाणी व्यक्ती जर असला तर तो 4 लोकांना विचारतो की बाबा हे खरं आहे का, काय वाचून दाखव मला, 4 वेळेस विचारतो, तेव्हा तो सहाय्य करतो। मग जर तुम्ही एवढे सज्ञान आहेत, तुम्ही शिकलेले आहेत, टॉपरच्या विद्यार्थी आहे तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही पेपर वाचले नाही म्हणता, सपशेल खोटं बोलता तुम्ही। फक्त तुम्हाला पैसे बळकावायचे आहे, या माध्यमातून असे ब्लॅकमेलिंगचे धंदे करणाऱ्या सोबत राहून तुम्हाला पैसे घ्यायचे, बाकी दुसरा तुमचा काही उद्देश नाही। तुम्हाला सांगितलं की त्यांनी किंवा त्याच्यामध्ये पैसे त्यांना मिळाले, पण 20,000 रुपये दिले। 20,000 किंमत जास्त आहे असं 20,000 चेक पेमेंट आहे, बाकीचे त्यांना जे काही मिळाले ते कॅश तर दिलेले त्यांच्या घरी जाऊन। त्याचा उल्लेख ते करत नाही, त्याचा उल्लेख तर कशाला करतील, ते हेच मान्य नाही म्हणत आहे, पण त्यांनी हे तर कबूल केलं त्याच्यामध्ये की आम्हाला 20,000 रुपये मिळाले, म्हणजे की कशाचे मिळाले मग तुम्हाला, कोणी येईल तुम्हाला घेऊन जाऊन आणि पैसे देईल असं थोडी चालतंय। काय नाव होतं बहिणीचं? मोठी बहीण आहे इंदुबाई यशवंत साळवे, दुसरी आहे संगीता उत्तम भैरव, तिसरी आहे प्रतिभा विनोद मोरे, चौथी आहे कविता बाळू भुजंग, आणि आमची आई झुंबरबाई गोपीनाथ कोरके। ते स्वतःहून उपोषण करतात का त्यांच्या मागे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं का त्रयस्थ व्यक्ती यांच्या पाठीमागे आहे, जो की भीमशक्तीचा नेता आहे विनोद कोरके, हा त्याच्या पाठीमागे आहे। त्याची स्वतःची केस चालू आहे आणि समोरचे लोक पण कोर्टात केस लढण्याची त्यांची तयारी आहे। मग तुम्ही कोर्टात लढा, तुम्ही बळजबरी बहिणीला उचकून देता, पुढे उपोषणाला बसवता, ही गोष्ट चांगली नाही। आपल्या बहिणी जर आज रोडवर बसायला लागल्या, 4 लोक आम्हाला प्रतिष्ठित व्यक्ती पण आज आम्हाला लोक विचारतात त्याच्यामध्ये तर तुमच्या बहिणीला पैसे मिळाले असतं सुद्धा असं का त्या पीठ जाऊन बसलेत म्हणून। त्यांच्या प्रतिक्रियेतून त्यांनी सांगितलं भाजपाच्या नेत्या आणि नेते असल्यामुळे त्याच्यावर प्रेशर नाही, मी याच्यामध्ये कुठेही पॉलिटिकली विषय केलेला नाही। त्यांनी तरी परवाच्या दिवशी आमच्या आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते त्यांना तिथे बोलून बाहेर द्यायला लावली, परंतु मी त्या दिवशी पण बाहेर दिलं माझ्यासोबत कोणी नव्हतं, आजही नाही, आणि मला याच्यात राजकारण आणायचं नाहीये। मग त्यांचं उपोषण कंटिन्यू चालू आहे, ते काही मला माहिती नाही उपोषण चालू आहे की नाही। काय आव्हान करता तुम्ही त्यांना? आव्हान हेच करेल की बाबा तुम्ही जे कायद्याच्या चौकटीत जर तुम्ही करून दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त गेल्यास तर तुम्हाला पुढच्या जे काही गंभीर परिणाम होतील त्याला तुम्हाला समोर जावं लागेल। मला तर फौजदारी पण करता येऊ शकते, कारण तुमचे अंगूठे आहेत, ते काय बळजबरीने कोणी घेतले नाही, आणि तुम्ही स्वतः कबूल केलेलं नाही की आम्ही सुशिक्षित आहोत। आता त्यांनी दोन्हीकडे पण तुम्ही अर्ज केलाय, पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्तांना, काय निष्पन्न झाले त्याच्यातून तर त्यांची कारवाई करतील जे काय करायची ते। तुमची भूमिका काय राहणार? माझी पुढची भूमिका हेच आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं कुठेही पैसे कमावण्याचा हा धंदा चालू नये। चुकीच्या पद्धतीनं तुम्ही बळजबरी लोकांना धमकावून पैसे काढू शकत नाही। कायद्याच्या चौकटीत चला ना, तुमचं केस मॅटर झालं तुम्ही लढा, समोरचे लढतील त्याला लढायचं, मला त्यांच्याशी काही घेणं नाही, जे केस लढतात त्यांच्याशी काही घेणं नाही। माझा विषय फक्त बहिणीपुरता होता, तर त्यांनी मला संमतीपत्र करून दिलं, बाकी यांचे केस लढतील याच्याशी मला त्याच्याशी काही वाद नाही। तुम्हाला कोणासमोर तुम्ही 4 साक्षीदार असं? साक्षीदार माझी आई आहे त्याच्यामध्ये स्वतः, जे की ती पण कबूल करत नाही आता, आणि माझे सख्खे मोठे मेहने यशवंतराव साळवे हे साक्षीदार आहेत त्याच्यात, त्यांच्या सही अंगठा आहे त्याच्यामध्ये। सगळं वाचून नोटरी आल्याने सुद्धा त्यांना वाचून दाखवलं
आणि जे की टॉपरची विद्यार्थिनी कविता बाळू भुजंग, हिला तर सगळंच माहिती त्याच्यामधलं, आणि बिना वाचल्याचं यांनी कधी हातही लावलेलं नाही कोणा पेपरला. कशासाठी सर्व चालू आहे? हे सर्व पैसे कमवण्याचा धंदा, बळजबरीचे पैसे. असं कोणी देणार आहे का पैसे बळजबरी? त्याच्यामुळे तर नातेसंबंध ऑलरेडी त्याने तोडूनच टाकलेले आहेत पैशासाठी माझ्यासोबत. त्यांनी सांगितले बांधकाम त्यांचं परवानगी आहे, बांधकाम थांबण्यात यावं. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, तो त्या बिल्डरचा विषय आहे. ते जे काय करतील ते, त्या परमिशनची मला काही घेणं देणं नाही. तुमचं बांधकाम चालू माझं नाही ते थर्ड पर्सनचं चालू, ज्यांनी आता जमीन घेतली. आमच्यासोबत सेटलमेंट करणारे जे होते ते सिलिक मेल आले होते, आणि त्यांच्या पुरतच मी यांचं करून दिलेलं आहे. बाकी तिसरे व्यक्ती काय करतात मला यांच्याशी काय हे नाहीये. 2019ला माझ्यावर गंभीर स्वरूपाचा जीव घेणं आणला माझ्या सख्या मोठ्या भावांनी, त्याच्या पूर्ण कुटुंबाने केला होता याच प्रॉपर्टीच्या विषयामध्ये. त्यांच्या घरी बोलून पूर्ण कांचनवाडीने तो विषय बघितलेला आहे. मी पूर्ण रक्ताने माखलेलो होतो. त्याचा व्हिडिओ सुद्धा काही चांगल्या लोकांनी मला दिलेला आहे. तो मी कोर्टामध्ये, जेव्हा कोर्टात तारीख सुरू होतील त्यावेळेस मी तो देणारच आहे. परंतु तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मला आजपासून इथून पुढं माझ्या फॅमिलीला, माझ्या 4 बहिणी, माझा भाऊ, त्याचे मुलं, माझे दाजी यांच्याकडून गंभीर स्वरूपाच्या मारहाण होण्याची शक्यता आहे. तरी आपल्या माध्यमातून सांगतो की मला जर काही झाल्यास हे सर्वजण जबाबदार राहतील. मी प्रसाद कोरके.